अजितदादा आज बीडच्या दौऱ्यावर आहेत, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय। हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा, कुणाच्या पाया पडू नका। आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीयेत। अजित पवारांचं बीडमध्ये हे वक्तव्य। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या। अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतच मर्यादित ठेवलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला। ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे राजकीय वरच्या चर्चा चांगलं आहे। मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही। कर्जमाफीवरून अजित पवारांचा युटर्न। विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख, मात्र आपण भाषणामध्ये कर्जमाफीबद्दल कुठेही बोललो नव्हतो। अजित पवारांचा घुमजाव। 31 तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितलं, त्याच्यावर काहींनी टीका केली। जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं, पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं। भाषणं माझी काढून बघा। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक संघटनेकडून घोषणाबाजी। नागरगोजे शिक्षकाच्या आत्महत्येसंदर्भात घोषणा दिल्या। कार्यकर्त्यांना पक्षामध्ये घेताना त्यांचे रेकॉर्ड तपासा। चुकीच्या लोकांना सोबत घेतलं तर मोठी किंमत मोजावी लागते। अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याची सूचना आहे। बीडमधल्या कार्यकर्ता मेळाव्यामधून अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा। काही जण काहीही बोलतात, ते खरंच नाहीये। शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिमही होते असं केलेलं वक्तव्य। मुंडेंची दादांच्या बीड दौऱ्याला अनुपस्थिती। प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे यांचं ट्विट। उपचारासाठी मुंबईला यावं लागत असल्याची मुंडेंची माहिती। तर धनंजय मुंडे सोमवारी रात्री गेटवे ऑफ इंडिया इथं एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। एपीडीसी बैठकीमध्ये अजितदादा संतापले। बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रेल्वे भूसंपादनावरून अजित पवार संतापले। भूसंपादन करण्यास अनेक अडचणी असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पोलीस काय करतायत असं म्हणत अजित पवार पोलिसांवर पुन्हा भडकले।